हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॲप. सो आज आपण बघणार आहोत की मी स्विंग ट्रेडिंगसाठी जर मला एखादे स्टॉक्स आयडेंटिफाय करायचे असतील सो मी ते कसे आयडेंटिफाय करू. इवन दो जर मला त्याच्यावरती स्ट्रॅटेजीज डिप्लॉय करायचे असतील तर मी स्ट्रॅटेजीज जनरली कशा बनवू, राईट. सो वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत ज्या आपण स्पेसिफिकली आहेत त्या स्टॉक ऑप्शनसाठी आणत असतो. कारण एक जर मी फिगर आउट सांगायचं म्हटलं तर बँक निफ्टीमध्ये तुम्ही एक इंट्राडे ट्रेड्स खूप चांगल्या बनवू शकता. पोझिशनल ट्रेडिंगसाठी जर तुम्हाला चांगला आउटपुट पाहिजे तर डेफिनेटली तुम्हाला स्टॉक ऑप्शनवरती शिफ्ट व्हावं लागतं. कारण ऑन अन ॲव्हरेज 5-10%, 10-15% जो रिटर्न असतो विथिन अ स्पॅन ऑफ 6-7 डेज तो तुम्हाला स्टॉक ऑप्शनच देऊ शकतो. सो विनिंग प्रोबॅबिलिटी कशी फाइंड आउट करायची आहे, सोबत जर मी स्ट्रॅटेजीज बिल्ड करतो त्याच्यावरती तर माझ्या स्ट्रॅटेजीज जनरली कोणत्या असल्या पाहिजेत ते आपण डिस्कस करणार आहोत. सो जे नवीन आहेत, पहिल्यांदा व्हिडिओ बघतायत, प्लीज स्टार्टिंगपासून व्हिडिओ बघा. जे जुने आहेत, जे कंटिन्युअसली व्हिडिओज माझ्या बघत आहेत, एकदा पुन्हा व्हिडिओ बघा. तुम्हाला काही इन्फॉर्मेटिव्ह अजून वाटलं तर डेफिनेटली ते हेल्प करेल. किंवा स्पेसिफिकली तुमच्या काही रिक्वायरमेंट असतील, आय नो दॅट की बऱ्याच कन्सेप्ट आहेत ज्या आपण कव्हर नाही केल्या आहेत, बट स्टील जर तुमच्या काही कन्सेप्ट असतील, रिक्वायरमेंट असतील, एकदा प्लीज कमेंट सेक्शनमध्ये सांगा की या कन्सेप्टवरती व्हिडिओ पाहिजे आणि नक्की आपण त्याच्यावरती हेल्प करू. आणि हे पण सांगा की तुम्हाला सिरीज जी आपण कंटिन्यू केली ती आवडते का. डेफिनेटली तुमच्या पॉझिटिव्ह कमेंट्स जे आहेत ते आपल्याला पुढे अजून व्हिडिओज ॲड करायला हेल्प करतील, राईट. सो दिस इज द थिंग. नाव सिम्पल बघा, जेव्हा पण आपण डिस्कस करतो फ्युचर्स बिल्टअप बद्दल, ठीक आहे, एक खूप सुंदर कन्सेप्ट आहे. फ्युचर्स बिल्टअप इज पर्सनली माय फेवरेट. तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये बघत असाल ना तर मी फ्युचर्स बिल्टअपचं एक कन्फर्मेशन घेतोच प्रत्येक वेळी. कारण त्याच्याने एक ॲक्युरेट मार्केटमध्ये काय चाललंय, त्या पर्टिक्युलर स्टॉकची मोमेंटम काय ते आपण इझिली फिगर आउट करू शकतो. सो जेव्हा पण आपण फ्युचर्स बिल्टअपबद्दल डिस्कस करतो, ठीक आहे, मी ते फ्युचर्स बिल्टअप लिहितो. ओके. सो जेव्हा पण आपण फ्युचर्स बिल्टअपबद्दल डिस्कस करत असतो तेव्हा आपण दोन गोष्टी लक्षात ठेवतो. कोणत्या दोन गोष्टी? पहिली गोष्ट लक्षात ठेवतो आपण प्राइस, आणि दुसरी गोष्ट आपण लक्षात ठेवतो ओपन इंटरेस्ट. ओके. आणि दोघांचा जो आउटपुट असतो तो असतो आपला नरेशन. ठीक आहे. प्राइस आणि ओपन इंटरेस्ट आणि दोघांचा जो आउटपुट असतो तो असतो आपला नरेशन. तर सिंपल बघा, जेव्हा आपण प्राइस वरती जाते आणि ओपन इंटरेस्ट वरती जातो, प्राइस आणि ओपन इंटरेस्ट जेव्हा दोन्ही वरती जातात सो दॅट कम्स अंडर दी अ लॉंग बिल्टअप. त्याला आपण म्हणतो लॉंग बिल्टअप. लॉंग बिल्टअप मीन्स व्हॉट, की कुठे जे आहेत ते फ्रेश बायर्स त्यांच्या पोझिशन्स ॲड करतात हे आपल्याला समजतं, राईट. सिम्पल बघा, मी एक सिम्पल उदाहरण देतो. सपोज 100ला एखादी गोष्ट आहे आणि मी अँटिसिपेट करतो की ह्या स्टॉकची जी प्राइस आहे किंवा ह्या वस्तूची जी प्राइस आहे ती पुढे जाऊन 200 होऊ शकते किंवा 300 पण होऊ शकते. सो मला आता ही बाय करायची आहे. सो मी बाईंगचे इथे ट्रेड्स बनवणार, मी फ्युचर ह्याचा बाय करणार. सो जेव्हा पण मी इथे ह्याचा फ्युचर बाय करतो दॅट मीन्स मी ह्याला एक बुलिश प्रेशर देते, स्टॉकला एक वरती प्रेशर देते, त्यामुळे ह्याची प्राइस वरती जाते आणि सोबत ह्याचा ओपन इंटरेस्ट पण वरती जातो. का? कारण मी एक फ्रेश बाईंग कॉन्ट्रॅक्ट इनिशिएट केलं आहे. सो जेव्हा पण माझा प्राइस आणि ओपन इंटरेस्ट दोन्ही वरती जातात सो दॅट कम्स अंडर दी अ लॉंग बिल्टअप. मीन्स तुम्हाला समजतं की फ्रेश बायर्स कुठे त्यांच्या पोझिशन्स ॲड करतात. ओके. नाव द सेकंड थिंग. व्हॉट वॉज द सेकंड थिंग? की माझी प्राइस खाली चालली आहे आणि सोबत माझा ओपन इंटरेस्ट पण खाली चाललाय. सो जेव्हा मार्केटमध्ये प्राइस आणि ओपन इंटरेस्ट दोन्ही खाली जातात सो दॅट कम्स अंडर दी व्हॉट, अ लॉंग अनवाइंडिंग. ओके. व्हॉट इज लॉंग अनवाइंडिंग? सिम्पल आहे बघा. सपोज 100ला एखादा स्टॉक आहे आणि मी बाय केलेला, सपोज स्टॉक गेला 200ला. ॲज अ बायर मला प्रॉफिट किती आहे? 100चा प्रॉफिट आहे. सो मी काय करणार, तो 100चा प्रॉफिट बुक करणार. सो जेव्हा पण मी एखादा प्रॉफिट बुक करतो तेव्हा काय होतं, माझी प्राइस जी आहे ती खाली येते. व्हाय? बिकॉज ऑफ प्रॉफिट बुकिंग. मी प्रॉफिट बुकिंगमुळे माझी प्राइस खाली येते आणि ओपन इंटरेस्ट पण खाली येणार. व्हाय? बिकॉज मी बाईंगचा ट्रेड स्क्वेअर ऑफ करते. प्रॉफिट बुकिंगमुळे काय खाली येणार? बाईंगचा ट्रेड मी स्क्वेअर ऑफ करते, म्हणजे स्टॉकवरून मी बाईंगचा प्रेशर रिलीज करतोय, त्यामुळे हलकीशी माझी प्राइस खाली येणार आणि सोबत ओपन इंटरेस्ट पण खाली येणार, कारण मी बाईंगचा जो ट्रेड होता तो स्क्वेअर ऑफ करते. ओके. सो दॅट कम्स अंडर दी अ लॉंग अनवाइंडिंग. सिम्पल वर्डमध्ये सांगायचं म्हटलं तर एक प्रॉफिट बुकिंग येते. ओके. व्हॉट वॉज द थर्ड थिंग? की माझी प्राइस खाली चालले आणि सोबत ओपन इंटरेस्ट पण वाढते.
सो जेव्हा आपण मार्केटमध्ये प्राइस खाली जाते आणि ओपन इंटरेस्ट वाढतो, सो दॅट कम्स अंडर दी अ शॉर्ट बिल्टअप. ओके, व्हॉट इज शॉर्ट बिल्टअप? शॉर्ट बिल्टअप मीन्स व्हॉट, की कुठे जे आहेत ते फ्रेश सेलर्स त्यांच्या पोझिशन ऍड करतात हे आपल्याला समजतं. फ्रेश सेलर्सचा अर्थ काय, सपोज 200 आहे इकडे, ओके, किंवा 100च एक्झाम्पल किंवा 100 रुपये एखादी प्राइस आहे. मला वाटतं की ह्या स्टॉकची प्राइस खाली पडू शकते, ह्या वस्तूची प्राइस खाली पडू शकते. सो मी काय करणार, ह्याच्यावरती एक सेलचा ट्रेड बनवणार. सो जेव्हा पण मी एक सेलचा ट्रेड बनवतो, दॅट मीन्स व्हॉट, मी प्रेशर जो आहे तो प्राइसला खाली देतोय, स्टॉकच्या प्राइसला खाली देतोय, त्यामुळे माझी प्राइस खाली जाते आणि सोबत माझा ओपन इंटरेस्ट वाढणार. व्हाय? बिकॉज मी फ्रेश सेलिंग कॉन्ट्रॅक्ट इनिशिएट करतोय. सो जेव्हा आपण प्राइस खाली जाते ओपन इंटरेस्ट वाढतो. सो दॅट कम्स अंडर दी अ शॉर्ट बिल्टअप. मीन्स फ्रेश सेलर्स त्यांच्या पोझिशन्स कुठे ऍड करतात हे आपल्याला समजतं. ओके, अँड द लास्ट थिंग, व्हॉट वॉज दिस, व्हॉट वॉज दॅट? सो सिम्पल आहे, शॉर्ट कव्हरिंग, की प्राइस वरती जाते आणि ओपन इंटरेस्ट खाली येते. सो जेव्हा आपण प्राइस खाली जाते आणि ओपन इंटरेस्ट खाली जातो, सो दॅट कम्स अंडर दी अ शॉर्ट कव्हरिंग. ओके, शॉर्ट कव्हरिंगला आपण काय म्हणतो, शॉर्ट कव्हरिंगला आपण सिम्प्लिफाईड वर्डमध्ये सांगायचं म्हटलं तर आपण म्हणतो की कुठे सेलर्स जे आहेत ते प्रॉफिट बुक करतात. ओके, 100ला सपोज मी शॉर्ट केलाय, स्टॉक आला 50 वरती, ॲज अ सेलर्स मला कितीचा प्रॉफिट आहे, 50चा आहे. सो मी काय करणार, प्रॉफिट बुक करणार. सो जेव्हा पण मी प्रॉफिट बुक करतो, मी सेलिंगचा जो प्रेशर आहे तो काढतोय, राईट, आणि सेलिंगचा जेव्हा प्रेशर मी काढतो तेव्हा माझी प्राइस वरती जाते आणि ओपन इंटरेस्ट जो आहे तो खाली जातोय. व्हाय? बिकॉज मी सेलिंगचा ट्रेड स्क्वेअर ऑफ करतोय त्यामुळे. ओके, सो दॅट कम्स अंडर दी अ शॉर्ट कव्हरिंग. सिम्पल एक क्विक रिकॅप देतो बघा. जेव्हा आपण प्राइस आणि ओपन इंटरेस्ट दोघांना आपण कंबाईन करतो तेव्हा 4 गोष्टी येतात. पहिली गोष्ट म्हणजे प्राइस वरती जाते आणि ओपन इंटरेस्ट वरती चाललंय. सो दॅट कम्स अंडर दी अ लॉंग बिल्टअप. मीन्स फ्रेश बायर्स कुठे येतात हे आपल्याला समजतं. ओके, व्हॉट वॉज द सेकंड थिंग, प्राइस खाली ओपन इंटरेस्ट खाली, दॅट मीन्स व्हॉट, अ लॉंग अनवाइंडिंग कम्स अंडर दी व्हॉट, अ प्रॉफिट बुकिंग. ओके, व्हॉट वॉज अ थर्ड थिंग, की माझी प्राइस खाली चालली आणि ओपन इंटरेस्ट वाढतोय. सो जेव्हा आपण प्राइस खाली जाते ओपन इंटरेस्ट वाढतोय, कम्स अंडर दी अ शॉर्ट बिल्टअप. मीन्स व्हॉट, की फ्रेश सेलर्स त्यांच्या पोझिशन्स कुठे ॲड करतायत. अँड द लास्ट थिंग, प्राइस वरती ओपन इंटरेस्ट खाली, सो दॅट कम्स अंडर दी अ शॉर्ट कव्हरिंग. मीन्स सेलर्स कुठे प्रॉफिट बुक करतात. ओके, सिंपल गोष्ट आहे, जास्त कन्फ्यूज होण्यासारखं नाही आहे. काय बघितलं आपण, 4 गोष्टी बघितल्यात. पहिली गोष्ट, प्राइस वरती जाते ओपन इंटरेस्ट वरती जातो, सो दॅट कम्स अंडर दी व्हॉट, लॉंग बिल्टअप. मीन्स फ्रेश बायर्स त्यांच्या पोझिशन्स कुठे ॲड करतात. व्हॉट वॉज द सेकंड थिंग, प्राइस खाली चाललंय ओपन इंटरेस्ट खाली चाललंय. सो जेव्हा आपण प्राइस खाली जाते ओपन इंटरेस्ट खाली येतं, लॉंग अनवाइंडिंग म्हणतो, प्रॉफिट बुकिंग. थर्ड थिंग, प्राइस खाली ओपन इंटरेस्ट वरती, कम्स अंडर दी अ शॉर्ट बिल्टअप. आणि त्याच्यानंतर जो आहे तो शॉर्ट कव्हरिंग आहे. दॅट मीन्स माझी प्राइस वरती जाते आणि ओपन इंटरेस्ट खाली चाललंय, सो दॅट कम्स अंडर दी अ शॉर्ट कव्हरिंग. ओके, नाव हे झालं डेली बेसिसवरती. आता सपोज मला ह्याचं स्पेसिफिकली बिल्टअप सायकल्स बघायचे असतील तर ह्याचे पण काही सायकल्स असतात. जर मी ह्याला थोडं कमी केलं इथे आणि सपोज मी ह्याला इथे घेतो. ओके, सिम्पल बघा, बिल्टअपचे पण काही सायकल्स असतात, त्याला आपण म्हणतो बिल्टअप सायकल्स. ओके, व्हॉट इज बिल्टअप सायकल? सिंपल बघा, मार्केट वरती कसं जातो, लाईक दिस, राईट, खाली कसं येतो, लाईक दिस, राईट. सो सपोज मार्केट बिकॉज ऑफ लॉंग मुळे वरती जातोय अँड यू कॅन सी इथे जो खाली येतोय, इट इज सपोज बिकॉज ऑफ द अनवाइंडिंग. सो दॅट कम्स अंडर दी व्हॉट, अ बुलिश सेंटिमेंट. जेव्हा आपण लॉंग आणि लॉंग अनवाइंडिंगचं सायकल असतं त्याला आपण म्हणतो बुलिश सेंटिमेंट. म्हणजे बायर्स येतात, प्रॉफिट बुक करतात, पुन्हा बायर्स येतात, पुन्हा प्रॉफिट बुक करतात. मार्केट बघा 2 केसमध्ये वर जातो. कोणत्या 2 केसमध्ये? यू कॅन सी प्राइस, एक बिकॉज ऑफ लॉंग बिल्टअप अँड 1 बिकॉज ऑफ शॉर्ट कव्हरिंग. बट जर प्राइस लॉंगमुळे खाली येते आणि मार्केट 2 केसमध्ये खाली येतो. कोणत्या 2 केसमध्ये? 1 बिकॉज ऑफ प्रॉफिट बुकिंग अँड 1 बिकॉज ऑफ शॉर्ट बिल्टअप. आणि जर मार्केट लॉंग नंतर बिकॉज ऑफ प्रॉफिट बुकिंगमुळे खाली येतोय,
सो त्याला आपण म्हणतो लॉंग अनवाइंडिंग सायकल, म्हणजे मार्केटमध्ये एक बुलिशनेस आहे. आणि तेच जर मार्केट खाली पडताना कसं पडतो, लाईक दिस, शॉर्ट कव्हर होणार, परत शॉर्ट होणार, कव्हर होणार, पुन्हा शॉर्ट होणार. सो जेव्हा आपण शॉर्ट कव्हरिंग सायकल असतं, सो त्याला आपण म्हणतो अ बेरिश सायकल, मीन्स अ शॉर्ट कव्हरिंग सायकल कम्स अंडर दी अ बेरिश सायकल. ठीक आहे, सिंपल गोष्ट आहे, जास्त कन्फ्यूज होण्यासारखं नाही आहे. नाव हाऊ टू फिगर आउट की कोणते स्टॉक, वी हॅव ऑलमोस्ट 185 FNO स्टॉक्स, राईट. सो 185 स्टॉक्स मधले कोणत्या स्टॉकचा बिल्टअप जो आहे तो पॉझिटिव्ह आहे, कोणत्या स्टॉकचा बिल्टअप जो आहे तो नेगेटिव्ह आहे, तो कसा आयडेंटिफाय करायचा ते आपण आता बघणार आहोत. ओके, सो मी येणार कॉन्सेप्टच्या स्क्रीनवरती इथे. ओके, अँड यू कॅन सी मी आलो ट्रॅकवरती, बिल्टअप स्क्रिप्ट सिम्बलवरती आलो, तुम्हाला यायचं सायकलवर. ओके, नाव सिम्पल बघा, पहिला मी ह्याचा इंटरफेस तुम्हाला एक्सप्लेन करतो, त्याच्यानंतर आपण पुढच्या गोष्टी बघूया. ओके, सो जी वर्टिकल स्केल आहे इथे ती तुम्हाला सांगते फ्युचर प्राईस, आणि फ्युचर प्राईस नाही सॉरी, स्टॉक्सचं नाव सांगते इकडे की कोणता स्टॉक आहे, किती स्पेसिफिकली रिटर्न दिले. ओके, हॉरिझॉन्टल जी स्केल आहे ही स्पेसिफिकली तुम्हाला सांगते डेज, की कोणत्या दिवशी काय झालंय. ओके, नाव यू कॅन सी ते खूप कलर कोडिंग फॉर्मॅट आहेत. सो जर टेक्निकली तुम्ही ते पाहिलं तर जो ग्रीन बॉक्स तुम्हाला इंडिकेट करतो तो इंडिकेट करतो लॉंग बिल्टअप, ब्ल्यू बॉक्स तो आहे तो सांगतो अनवाइंडिंग, रेड बॉक्स तो आहे तो तुम्हाला सांगतो शॉर्ट बिल्टअप, अँड दिस वन इज फॉर युअर शॉर्ट कव्हरिंग. ओके, नाव ट्रू बिल्टअप इज डिफरंट कन्सेप्ट, आपण कव्हर करूया नेक्स्ट टाइम कधीतरी. इथे सेक्टर वाईज फिल्टर पण आहे, जर तुम्हाला फक्त ऑटो एन्सिलरीजचा स्टॉक्स पाहिजे तर ऑटो एन्सिलरीज पाहिजे तर ऑटो एन्सिलरीज सिलेक्ट करा, किंवा ऑटो पाहिजे तर ऑटो सेक्टर सिलेक्ट करा, कॅप गुड्स पाहिजे तर सिलेक्ट करा. सो एक तुम्हाला सेक्टर वाईज पण एक फिल्टर बघायला मिळेल. ओके, नंतर इथे आहे रीडिंग. ओके, सपोज जर मला बुलिश इंडिकेशन पाहिजे, सो मी काय जसं म्हणालो लॉंग अनवाइंडिंग, जसं इथे बरेच आहेत लॉंग अनवाइंडिंग एकत्र आहे, मग शॉर्ट आहे शॉर्ट कव्हरिंग, आणि मग शॉर्ट आणि शॉर्ट कव्हरिंग एकत्र आहे. सो सपोज जर मला एखादा बुलिश इंडिकेशन पाहिजे, सो मी लॉंग अनवाइंडिंग वरती येणार. नंतर बघा इथे एक ऑप्शन ऍड झाला काउंटचा. ओके, आता इथे मला इनपुट काय करायचं आहे, 14. ओके, आता मी सांगतो 14 का. सिंपल बघा, मी डेटा पॉइंटला हा इनपुट देतोय की मला फ्रॉम लास्ट 20 ट्रेडिंग सेशन, लुक बॅक पिरियड आहे 20 डेजचा, त्यामध्ये ॲटलिस्ट 14 दिवस, म्हणजे ऑलमोस्ट 75-80% मी कुठेतरी घेतोय, ॲटलिस्ट 14 दिवस जो आहे तो लॉंग अनवाइंडिंगचा सायकल असला पाहिजे. ओके, अँड आय क्लिक ऑन अप्लाय दी चेंजेस. ओके, नाव यू कॅन सी जे पण स्टॉक्स फ्रॉम लास्ट 20 डेज लॉंग अनवाइंडिंग सायकलमध्ये असतील ते माझ्याकडे ऑटोमॅटिकली फिल्टर झालेत जस्ट विथिन अ सेकंड्स. यू कॅन सी बजाज ऑटो, डाल भारत, फिर IPCA लॅब आहे, JK सिमेंट आहे, LTIM आहे, आणि बरेच स्टॉक्स आहेत. इवन दो जर तुम्ही आज पाहिला तर आज स्पेसिफिकली काही स्टॉकमध्ये आजचा जर मी पहिला जेव्हा रेकॉर्ड करते तेव्हा शॉर्ट बिल्टअप झालाय. बट इवन दो जर तुम्ही पाहिलात IPCA लॅब आणि LTIM आणि डाल भारत, यू कॅन सी काय दिसतं इथे की ह्यांचा जो सेंटिमेंट आहे ओव्हरऑल अदर बाकीच्या स्टॉक्सपेक्षा थोडा पॉझिटिव्ह आहे, राईट. सो ॲज अ ट्रेडर जर मला स्टॉक्स पिकअप करायचे फॉर नेक्स्ट डेज, काही अपकमिंग डेसाठी, बुलिश अपॉर्च्युनिटीसाठी, तर मी पहिला प्रायोरिटी ह्या 3 स्टॉक्सला देणार, राईट. LTIM जर तुम्ही पाहिलं तर नीट, तर लॉंग शॉर्ट कव्हरिंग अनवाइंडिंग लॉंग, तर ओव्हरऑल बिल्टअप बघा खूप पॉझिटिव्ह आहे, एकच शॉर्ट दिसतोय फ्रॉम लास्ट 20 डेज, राईट. सो कुठेतरी मला एक स्पेसिफिकली अँटिसिपेट करू शकतो की येणारे काही दिवस मी ह्या स्टॉक्समध्ये एखादी बुलिश अपॉर्च्युनिटी घेऊ शकतो, राईट. सेम लॉजिक गोज विथ द बेरिश ॲज वेल. जर मला एखादी बेरिश ट्रेड बनवायची, आय विल गो विथ द शॉर्ट कव्हरिंग, आणि मी क्लिक करणार अप्लाय दी चेंजेसवरती. ओके, सो जे पण स्टॉक शॉर्टमध्ये ते मला बघायला मिळतील. सो नेट ओव्हरऑल मार्केटचं सेंटिमेंट पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे एक लक्षात ठेवा, कधीही जेव्हा तुम्हाला पोझिशनल ट्रेडिंग करायची असेल, चेक द सेंटिमेंट ऑफ निफ्टी बँक निफ्टी फर्स्ट. जर निफ्टी बँक निफ्टी पॉझिटिव्ह आहेत देन ट्राय टू गो विथ द बुलिश ट्रेड. जर निफ्टी बँक निफ्टी नेगेटिव्ह आहेत देन ट्राय टू गो विथ द बेरिश ट्रेड. नेगेटिव्ह ट्रेडर्स असतील तर. ओके, सो जर शॉर्ट कव्हरिंगमध्ये गेलं तर यू कॅन सी BEL, BHEL, डिक्सन स्पेसिफिकली नेगेटिव्ह दिसतोय मला, चांगला गोदरेज प्रॉपर्टीज आहे, HDFC बँक आहे, HDFC लाईफ, इंडसइंड. सो बेरिशसाठी पण माझ्याकडे खूप चांगले स्टॉक्स आहेत, राईट. इथे SBI आहे, रिलायन्स आहे, राईट. सो अशा काही स्टॉक्समध्ये जाऊन मी ट्रेड बनवू शकतो इथे जर मला बेरिश ट्रेड पाहिजे. तर स्टॉक कसे सॉर्ट आउट करायचे हे आपण इथे समजलंय. ओके, सिंपल. नाव सपोज लेट्स गो विथ द स्ट्रॅटेजीज पार्ट.
आता मला इथे समजलं की मी स्टॉक्स असे इथे पिक करू शकतो. बट आता मी स्ट्रॅटेजीज कोणत्या बिल्ड करू. तर स्ट्रॅटेजीजवरती अगेन मी जनरली जेव्हा आपण सांगतो तेव्हा डेबिट क्रेडिट स्प्रेडबद्दल सांगतो. डेबिट आणि क्रेडिट स्प्रेड. ओके. सो जेव्हा पण तुम्ही एक स्पेसिफिकली फार एक्सपायरी असाल की एक्सपायरीला खूप दिवस बाकी आहेत, ट्राय टू गो विथ द डेबिट स्प्रेड. व्हाय? बिकॉज डेल्टा तुमच्या फेवरमध्ये असतो फार एक्सपायरीला. सेकंड थिंग इज वॉट, वेगा तुमच्या फेवरमध्ये असतो कारण फार एक्सपायरी वेगाचा इम्पॅक्ट जास्त असतो ॲज कम्पेअर नियर एक्सपायरी. अँड थर्ड थिंग इज वॉट, थिटा तुमच्या फेवरमध्ये असतो. का थिटा तुमच्या फेवरमध्ये असतो? कारण नियर बाय एक्सपायरी तुम्हाला थिटाचा इम्पॅक्ट जास्त मिळतो पण फार एक्सपायरी थिटाचा इम्पॅक्ट खूप कमी असतो. सो ट्राय टू गो विथ दोज थिंग्स जे तुमच्या फेवरमध्ये चालतील. मग डेबिट स्प्रेडमध्ये तुम्हाला जनरली इथे हेल्प करेल बुलिशसाठी बुल कॉल स्प्रेड. ओके. आणि बॅरीसाठी तुम्हाला हेल्प करेल बेअर पुट स्प्रेड. ओके. सिंपल कन्सेप्ट आहे. आणि ह्याचा जो रिस्क रिवॉर्ड रेशो फार एक्सपायरी मोर दॅन 15 days बाकी आहेत तर एक्सपायरीला 15 दिवस किंवा 15 दिवसापेक्षा जास्त. रिस्क रिवॉर्ड रेशो तुम्ही घेऊन चालला ह्याचा 1:2 किंवा 1:3चा. सिंपल कन्सेप्ट आहे. ओके. आणि जेव्हा नियर एक्सपायरी असतील ट्राय टू गो विथ द क्रेडिट स्प्रेड. बुलिशसाठी काय येणार इथे, थोडं मोठं करूया, हे छोटं झालं इथे या. सो बुलिशसाठी काय येणार इथे बुलपुट स्प्रेड. ओके. आणि बॅरीसाठी काय येणार बेअर कॉल स्प्रेड. ओके. रिस्क रिवॉर्ड रेशोचा घेऊन जायचं आपल्याला 1:1 किंवा 1:2चा. ओके. ह्याला तुम्ही जेव्हा पण डेबिट स्प्रेड बनवसाल ट्राय टू गो विथ द स्लाइटली OTM. स्लाइटली OTM स्प्रेड सोबत जा तुम्ही. स्लाइटली OTM स्प्रेड सोबत जेव्हा तुम्ही जाल ना तेव्हा डेफिनेटली जो आहे तो तुम्हाला एक आउटपुट चांगला बघायला मिळेल. इन्व्हेस्टमेंट पण कमी लागेल आणि जर मोमेंटम आहे तर रिटर्न खूप चांगला मिळेल ॲज पर द इन्व्हेस्टमेंट. ओके. क्रेडिट स्प्रेड असेल ॲट द मनीपासून बनवलं तरी चालेल. की टाइम व्हॅल्यू जितका आपल्याला भेटेल तेवढा आपण इथे खेचायचा. ओके. सिंपल कन्सेप्ट आहे. आय होप तुम्हाला एक कन्सेप्ट समजली असेल. नसेल समजली प्लीज एकदा कमेंट सेक्शनमध्ये सांगा किंवा वरती नंबर दिला आहे, यू कॅन कॉन्टॅक्ट. जो काही डाऊट असेल तुम्ही विचारू शकता. बेसिकली तुम्ही कमेंटमध्ये विचारलात दिस इज वेल अँड गुड. जर कमेंटमध्ये तुम्हाला नाही पाहिजे ऑफिशियली इफ यू वॉन्ट इट देन ट्राय टू गो विथ द मेल ID. वरती मेल ID पण असेल किंवा support@quantsapp.com वर तुम्ही मेल करा. दुसरी गोष्ट नंबर दिला आहे कॉन्टॅक्ट, इवन दो कॉल करू शकता. थर्ड थिंग, ज्यांनी कोणी अजून ॲप्लिकेशन डाउनलोड नाही केलं प्लीज गो अँड डाउनलोड दी ॲप्लिकेशन. 20+ टूल्स आहेत जे ॲक्च्युली फ्री आहेत जी तुम्ही यूज करू शकतात. सेकंडली व्हिडिओ लायब्ररी एकदा व्हिजिट करा कारण आपण खूप असा एक कंटेंट आहे जो ॲक्च्युली फ्रीमध्ये आपण ठेवला आहे. सो ते पण तुम्ही एकदा व्हिजिट करा. ओके. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू सो मच फॉर अ टाईम.